बसलेले, तर त्यांना आपण विचारू की तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या निवडणुका पाहिल्या. हो पाहिलं. तुमच्या भागामध्ये असा कोणता नेता आहे की त्यांनी याच्या मागे विकास केला आणि इथून पुढेही विकास करेल? आमच्या भागामध्ये 50 वर्ष आम्ही एकच उमेदवार निवडून देतो. त्याला हे करता आलं नाही तर आता नवीनला तरी काय करणार आम्ही? पण आता जिल्हा परिषदेच्या परत एकदा निवडणुका लागलेल्या आहेत. तुमच्या गावामध्ये असे कुठले उमेदवार फिरतात का विकासासाठी किंवा विकासावर शब्द हा. देतात तुम्हाला? विकासासाठी ते एक दिवशी आलते इथं उमेदवार, त्यांना मी अडथळा म्हणून आमच्या गावचं भूमिपूजन नका करू, आंबावणे ते सोंडेकारला रस्ता करा. मुलं आमची 7-8 गावची मुलं शाळेतून जाते. आता सुद्धा तुम्ही आंबावण्यापासून आला ना तर चिखलच दिसत, टू व्हीलर सुद्धा जात नाही. आंबावण्याला मोठं कॉलेज आहे, त्या कॉलेजला पोरं इथून जाते. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कसा सक्षम उमेदवार तुम्हाला हवा आहे किंवा कुठल्या पक्षाचा उमेदवार तुम्हाला हवा आहे? आम्हाला पक्ष नको, आम्हाला काम करणारा नेता हवा. असं तुमच्या नजरेत एखादा नेता आहे? ना, पण लगेच सांगू शकत नाही मी. तरी पण त्याची विकास कामे आतापर्यंत त्यांनी केलेली ती सांगू शकता? अहो, जो आमच्या गावातला उमेदवार सभापती झाला तरी त्याने आमचा विकास केला नाही. सोंड्याचा सभापती होता तरी त्याला विकास करता आला नाही. आपल्याबरोबर काही अजून इथे युवक आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारू. काय सांगाल, तुमच्या भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या गावासाठी कसा सक्षम उमेदवार पाहिजे? आमच्या गावासाठी सक्षम उमेदवार पाहिजे म्हणजे आंबावणे ते कारलं-सोंड हा रस्ता होणे गरजेचं आहे आणि त्या रस्त्याला जवळजवळ 10-15 गावाचं दळणवळण होईल आणि ना मुलांची आर्थिक सोय चांगली होऊन जाईल शाळेला कॉलेजला जाण्यासाठी, असा विषय. आता गाड्या जे आणायचं म्हणलं तर आहे ना, अशी माळे गावातून दीडघरकडून गाडी इकडे आणावं लागते. त्या रस्त्याने मोठी गाडी येऊ शकत नाही, असा तो रस्ता आहे. साधी बाईक पण जाऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कुठला चेहरा आवडेल विकास कामांसाठी? शहरा म्हणजे इतक्या जवळजवळ 50 वर्ष एकच आमदार होता, निवडून द्यायचो आम्ही, पण तो त्यांनी काय पाहिजे असा विकास केलाच नाही. यावेळेस तो काही निवडून आलेला नाही, तर मांडे म्हणून आले तर ते मुळशी तालुक्यातले तर काही इकडे विकास करतील काही सांगता येत नाही. तरी माझा काही अंदाज नाही तसा, पण तोही माणूस चांगला आहे, करून टाकणे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा विषय चाललेला आहे आणि यामध्ये आपल्याला कुठला पक्ष किंवा नेता ह्या भागासाठी काम करेल असा कोण आहे का तुमच्या भागातला चेहरा? आता तसा चेहरा आपल्या तर काय ओळखीचा नाही, जो करेल तो चांगला मानता येईल. जर तुमच्या गावात एखादा नेता आला आश्वासन देण्यासाठी, तर तुम्ही त्याला काय प्रश्न करता? तेच की प्रश्न, गाव ते आंबावणं हा रस्ता होणं गरजेचं आहे आणि हा रस्ता जर झाला तर यांना 10-15 लोकांना याचा फायदा भरपूर होईल. काय भरपूर फायदा होईल, दळणवळणाच्या सुविधा चांगल्या होतील, त्या गावा लोकांना फायदा होईल सर्व. आपल्याबरोबर अजून एक व्यक्ती आहेत. काय नाव आपलं सर? गणेश पवार. काय करता आपण? गवंडी काम करतो. गवंडी काम करता. कित्येक वर्ष झालं तुमच्या भागामध्ये कुठले कुठले विकास कामे रखडली आहेत? आंबवणे ते कारला-सोंडे हे रोड पाहिजे, कारण की आम्हाला जायला यायला खूप त्रास होतो आणि आमची बहीण आहे, भाऊ आहे, ते कॉलेजला जातात, त्यांना खूप त्रास होतो. आणि ते तुम्हाला काय वाटतं की यासाठी कुठला चेहरा सक्षम असेल किंवा पक्ष तर सांगू शकत नाही, पण ते व्हायला पाहिजे इथून पुढे तरी. पण कुठला नेता तुमच्या मनात किंवा तो काम करू शकतो? नाही, असं काय बोलू शकत नाही. आपल्या बरोबर या ठिकाणी वयस्कर मंडळी आहेत, बाबा आहेत. आपण त्यांना विचारू की बाबा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कुठला पक्ष बाजी मारेल, का एखादा जुना नेता याच्यामध्ये निवडून येऊ शकतो, का नवीन चेहऱ्याला तुम्ही वाव देणार आहात? आता तसं काही सांगता येणार नाही. आता कोण उडी मारेल कोण नाही काही सांगता येणार नाही. तुमच्या एखादा बघण्यामध्ये चेहरा की बाबा हा विकास आपल्या भागाचा करू शकतो?
असं सांगता येत नाही पुढचं कोण काय घेईल कोण नाही, काही सांगता येत नाही. कारण का आता परिस्थितीच ती आहे. असं आहे, त्यामुळं काही सांगता येत नाही. आपल्याबरोबर अजून एक बाबा आहेत आपल्याला जोडलेले आहेत, आपण त्यांनाही प्रश्न विचारू. बाबा, काय सांगताल ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीबद्दल? आता उमेदवारावर खेळी असे उमेदवार चांगला असेल तेच काम करणार ना. पण कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला? नवीन मधलाच पाहिजे ना काम करणार. एखादं नाव आपल्या लक्षात? आता रगड उभं राहिले दादा. तरी मला सांगा, जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कित्येक उमेदवार उभे राहिले तर त्यांची नावे काय आहेत, आपण सांगू शकता का? आता आपल्याला तर दोनच माहिती आहेत. आपण अजून डिक्लेअर किती झाले ते. नाही, जी काय तुम्हाला नावे माहिती आहेत ती सांगू शकता. आता ते वेल्याचा पूर्वक एक आहे. आणि इथला शरद गटाचा हनुमंत काढले. अजून बाकीचे काय आहे अजून राहिलं का ते प्रकाश बडे आहे की. ते उमेदवार तुमच्याकडे उभे आहेत. म्हणजे आमच्या इथलेच आहेत ते आणि चांगली पोरं आहे असं काम करणारे. आपल्या बरोबर अजून एक व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे, आपण विचारू की आवाज नाही निघत असं त्यांचं म्हणणं आहे. इथं युवा शक्ती पण बसलेली आहे. हा मित्र आपल्याला आत्ताच नवीन इथं या ठिकाणी पाहायला मिळतोय. मित्रा, काय सांगशील, तू काय करतोस? पहिली तुझ्याबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला. मी कंपनीमध्ये काम करतो आता. कंपनीमध्ये काम करतो. आणि तुला काय वाटतं रोजगाराबद्दल? रोजगाराबद्दल म्हणजे तरी एवढं काय नाही, पण हे रस्त्याचं जास्त करून हे जे आपले जे आहेत ना रस्ते आता ते रस्ते म्हणजे आता हे रस्ते चालले त्यामुळे ऍक्सिडेंट वगैरे होतात. रस्त्याची रुंदाई वगैरे वाढवली पाहिजे नाही का, टू वेट वगैरे झाला पाहिजे. आणि तो मेन सगळ्यात मेन गोष्ट मेन म्हणजे आपला तो आंबवण्याचा रस्ता. तर तिथून सगळे शाळेतले वगैरे सगळे जातात ना, तो एक रस्ता झाला पाहिजे. मला सांग, तू कुठे कामाला जातो? शिवापूरला. तुला असं वाटत नाही का की आपल्या भागामध्येच विकास कामे होऊन आपल्यासाठी नोकरी याच ठिकाणी मिळावी लांब जाण्यापेक्षा? हा, जवळ आपल्या इथे जवळ असलं तर तेवढं फायद्यातच आहे आपल्यासाठी. पण जर एखादा पंचायत समिती जिल्हा परिषदेचा उमेदवार तुझ्याकडे आला तर तू त्याला काय सांगशील? आता आपल्याला रोजगारासाठी जास्त लांब जायला नको ना, जर इथे जिथे जवळपास झालं तर मग आपण बघू शकतो त्याच्यामध्ये काहीतरी. तर आपल्या बरोबर अजून एक ह्या साईडला तरुण आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलू. काय नाव आपलं? सागर शिंदे. काय करता आपण? माझा स्वतःचा बिझनेस आहे गाडीचा. टुरिस्ट लाईन. तर तुम्ही आता टुरिस्ट लाईन चालवतो, तर आपल्या भागात काय अवस्था आहे ही आम्हाला सांगा. ह्या भागात रोडची अवस्था बेकार आहे. सोंडे कार्लाचा ते आंबवणे रोड, लहान मुले शाळेत जातात, सगळे कॉलेजची मुलं, त्यांना जायला सोय नाही. वयस्कर लोक त्यांना नसरापूरला जायचा रोड, तो पण रोड खराब आहे. पलीकडे जाण्याचे रोडची कामं झाली पाहिजेत, कारण मुलं शाळेत जातात. विपरीत कामं, पाऊस त्या काळात पाऊस पाण्याच्या वेळेस चिखलातून पोरं पलीकडे जातात शाळेत. ते पण नेत्यांनी बघितलं पाहिजे ना. काय सांगशील की तुझ्या भागामध्ये आता इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीला किती आहेत? त्यांची काही नावे सांगू शकतो? नाही, नावे तर नाही सांगू शकत, पण काम नेता कोणी पण आला, नेत्यांनी कामं केली तर आम्ही त्यांना 100% मतदान करू. पण आता ह्या बरीच वर्ष आलं कामं, सगळे नेते येतात पण कामं तर कोण करत नाही. कामं केली पाहिजेत, भागात कामं झाली तर लोकांना सुखसुविधा वाढतील ना. आपण पाहतोय की या तरुण वर्गाने आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आपण अजून काही या साईडला लोक दिसत आहेत, आपण त्यांना जाऊन त्यांच्या घरी जाऊन आपण या भागातलं जनमत घेऊ.